झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे व झुंजार SC37 न्यूज या ब्लॉगमध्येही आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व झुंजार SC37 न्यूज या ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देश आहे। 31 ऑगस्ट 2025 रविवारच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील 577 पैकी 495 ग्रामपंचायतीने निवडली स्वयंचलित हवामान केंद्रासाठी जागा। शेतकरी व गावकरी यांना या हवामान अचूक नोंदीमुळे होणार फायदा। 82 पैकी 35 ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध नसल्याचे कळविले आहे। 45 ग्रामपंचायतीने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही। मुंबई येथील मराठा आरक्षण आंदोलनाला जिल्ह्यातून विविध प्रकारची मदत गावागावातून अन्न पाणी पुरवले जात आहे व केले जात आहे रवाना। जिल्हाभरात होत आहे मोठ्या प्रमाणात जल्लोषात गौरी अर्थात लक्ष्मीचे घराघरात येत आहे आगमन। स्वागत समारंभ हर्षोल्लासात, बाजारपेठही डेकोरेशन विक्रीसाठी गजबजली। गणेश उत्सव व ईद मिलाद तसेच गौरीच्या काळात अवैध धंदे दारू गुटखा रमी सर्व प्रकारचे बंद करावेत, अन्यथा जेलची वारी किंवा तडीपार कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा नूतन पोलीस उपाधीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी व उस्मानाबाद धाराशिव येथील शहर पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी दिला आहे। राशन कार्डावरील राशन न उचलणाऱ्या कार्डधारकांचे धान्य होणार कायमचे बंद, कारवाई झाली सुरू। तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळाच्या बरखास्त करण्याची माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी केली धर्मादाय आयुक्ताकडे मागणी। पुजारी मंडळातील वाद आले चव्हाट्यावर। धाराशिव उस्मानाबाद शहरात गजबजलेल्या बाजारपेठेत निंबाळकर गल्लीतील गणेश निंबाळकर यांच्या घरात चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकली धाड। 1 लाखाच्या वर मुद्देमाल केला जप्त व 9 जणांवर गुन्हाही केला दाखल। कळंब येथे मयूर रुनवाला या व्यापाऱ्यास धमकावल्याप्रकरणी 7 जणांवर खंडणी व धमकी देण्याचा गुन्हा झाला दाखल। जिल्ह्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील व कैलास पाटील यांनी नेरूळ व आझाद मैदान अनुक्रमे सुरू केली जेवणाची व आंदोलकांना राहण्याची व्यवस्था। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संकेतस्थळावर झाली सुरू। गरजवंतांनी संकेतस्थळावर आपले अर्ज दाखल करावेत। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज या यूट्यूब चॅनलला व झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका। सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। धन्यवाद।